नमस्कार, न्यूज अनकटमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण दौंड शहर लगत असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी बारामती लोकसभेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर ट्विट करत एक धक्कादायक माहिती दिलेली आहे की या ठिकाणी जी काही परीक्षा संदर्भात काही गोंधळ झालेला आहे याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर पुरावा म्हणून त्यांनी एका खाजगी ट्युशनचा एक व्हिडिओ आणि त्याच्या खाली त्या व्हिडिओच्या खाली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 चा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. तर त्या संदर्भात त्यांनी एक माहिती दिली की 85% जे काही प्रश्न आहे संच आहेत ते प्रश्न त्या एक्झाम मध्ये आले होते, परंतु 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतात, परंतु 85% प्रश्न कसे आले हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याच निमित्तानं आपण ह्या परिसरामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 या ठिकाणी आलेलो आहोत. हा परिसर तुम्ही पाहू शकता. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी जी भरती प्रक्रिया पार पडली होती. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी एक दखल घेतली आणि दखल घेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की हा प्रकार कसा घडलाय. जे विद्यार्थी, जे तरुण, जे उमेदवार असतात ते हलापेष्टा कष्ट करून या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतात, मात्र त्यांच्या भरती प्रक्रियेवर हा गदा आणण्याचा प्रयत्न होतोय का आणि सरकार काय करतंय असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केलाय. त्याचबरोबर आपण येथील काही अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील या संदर्भात काही तपास करून या सर्व बाबतची पत्रकारांशी बोलून माहिती देऊ असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. नक्कीच पुढची प्रक्रिया, पुढचं जे तपास आहे कशा पद्धतीने चालतोय आणि जे उमेदवार आहेत त्यांना न्याय भेटतोय का हे देखील आता उत्सुकतेचे ठरणार आहे. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.